और शेरनी से कहने लगा, मैं तुम्हारे साथ शादी करना चाहता हूँ। एक चूहा शेरनी के पास गया और शेरनी से कहने लगा, मैं तुम्हारे साथ शादी करना चाहता हूँ। शेरनी ने कहा, तेरा कलर तो देख, तेरी हाइट तो देख, तेरा वजन तो देख। तब चूहे ने कहा, वो सब जाने दे, मेरा कॉन्फिडन्स तो देख। मला असं वाटतं जास्तीचा वेळ झालेला असताना जास्त बोलणं म्हणजे त्या चुह्यासारखा कॉन्फिडन्स दाखवणं आहे, आणि तितका कॉन्फिडन्स दाखवण्याचा धैर्य काही मी दाखवणार नाहीये। आता मंचावरील आणि मंचासमोरच्या सगळ्यांची नावं घेत बसलो तर आणखीन जास्तीचा वेळ होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। परंतु आज मी स्वतःला भाग्यवान समजतो की देशसेवेसाठी आपल्या आयुष्यातली इतकी महत्वाची, कारण तारुण्यातली मानवी जीवनातला वसंत ऋतू म्हणजे तारुण्य, युवा अवस्था आहे। आणि हे सगळं तारुण्य ज्यांनी आपल्या मातृभूमीवरती नौछावर केलं, या सगळ्या सैनिकांच्या सोबत मला आज बसायला मिळालं, मी स्वतःला धन्य समजतो। मित्रांनो, तारुण्य तुमच्याही आयुष्यामध्ये आले, तारुण्य यांच्याही आयुष्यामध्ये आलं, परंतु या तारुण्यामध्ये तुमच्या आणि आमच्या फरक आहे। कारण यांनी आपलं सगळं तारुण्य मायभूमीच्या, मातृभूमीच्या रक्षणासाठी खर्च केलं, आणि म्हणून या मातृभूमीच्या रक्षणासाठी जे जे शहीद झाले त्या सर्व सैनिकांच्या प्रती मी कृतज्ञता भाव व्यक्त करतो, आणि इथं बसलेल्या देखील सगळ्या सैनिकांच्या बद्दल देखील अंतःपूर्वक या ठिकाणी कृतज्ञता भाव व्यक्त करतो। आज या ITI ला स्वातंत्र्य सेनानी, आपल्याला माहिती आहे की राजश्री यांचं नाव दिलेलं आहे, आणि खरोखर अगदी समर्थपणे त्या नावाला पुढे घेऊन जाण्याचं काम आपण या ठिकाणी करत आहात। आता ज्ञानेश्वरजींनी सांगितलं की या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जर कोण असेल, मला जर विचारलं तर आपण दररोज झोपण्यापूर्वी आणि दररोज उठल्यानंतर दोघांची आठवण मित्रांनो दररोज आपण केली पाहिजे, ज्याचा उल्लेख लाल बहादूर शास्त्रींनी केला होता, जय जवान जय किसान। जे अन्न आपण खातो ते अन्न आपल्याला देण्याचं काम अत्यंत कष्टामधनं जर कोण करत असेल तर तो शेतकरी करतो, आणि त्या शेतकऱ्याला आपण आयुष्यामध्ये कधीच विसरायचं नाहीये। परंतु दुर्दैवानं आज आपण शेतकऱ्यांची अवस्था काय केलेली, आमचा कल्याण कदम नावाचा एक कवी सांगतो की जो शेतकरी आपल्यासाठी एवढं सगळं काही करतो त्या शेतकऱ्याची अवस्था काय आहे। कल्याण कदमची कविता आहे, फार मोठी कविता आहे। आजच्या शेतकऱ्याच्या अवस्थेबद्दल शेतकरीच म्हणतो की आम्ही जन्मलो मातीत किती होणार गा माती, आम्ही जन्मलो मातीत किती होणार गा माती, खापराच्या दिव्यातया कधी पेटणार वाती, फुलवले कापसाले चंद्र चोरू चोरू पाहे, तरी माय माऊलीची मांडी उघडीच आहे, तरी माय माऊलीची मांडी उघडीच आहे। एक कवी म्हणतो, आणि नावाचे बळीराजे जन्मभर कर्जाचे ओझे, आणि नावाचे बळीराजे जन्मभर कर्जाचे ओझे, नावाचा डंका अमुच्या वाजे, गळ्यामध्ये फास अमुच्या साजे, जप्तीला कुटवर रोकावा लोकशाहीचा, कारभार पाहावा गेला तलाठी कोण्या गावा, सरपंचाचा नाही ठावा, ग्रामसेवक करी डावा लोकशाहीचा, कारभार पाहावा लोकशाहीचा, कारभार पाहावा। ज्या शेतकऱ्याला बळीराजा म्हटलं जातं, आज आपण आत्महत्या करण्याची वेळ आणलेली आहे। तुम्हा सगळ्या युवकांना मला विनंती करायची आहे की आपण दररोज त्या शेतकऱ्यांना विसरायचं नाहीये, त्यांच्या कष्टाला आपण सतत स्मरायचंय, आणि या जगामध्ये आपण ज्याला कधीच विसरायचं नाही असं जर कोण असेल तर इथं बसलेले आमचे हे सगळे सैनिक बंधू भगिनी आहेत, ज्यांच्यामुळं तुम्ही आणि मी सुरक्षित जीवन जगू शकतो। आजचा दिवस संपूर्ण देशभर विजय दिन, कारगिल विजय दिन म्हणून का साजरा केला जातोय? असे दिवस आपण का साजरे करतो? इतिहासाची पानं आपल्याला कशासाठी चालायची असतात?
असं सांगितलं जातं. जी पिढी इतिहास विसरते ती पिढी इतिहास घडवू शकत नाहीये. तुम्हाला जर शौर्याचा इतिहास घडवायचा असेल तर आजचा विजय कारगिल दिन प्रत्येकानं स्मरणात ठेवला पाहिजे आणि प्रत्येकानं त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला पाहिजे. मी असं म्हणेन, तेलाशिवाय काय किंमत समईच्या या वातीला, तेलाशिवाय काय किंमत समईच्या या वातीला, पाण्याशिवाय काय किंमत भूमीच्या या मातीला, धारेशिवाय काय किंमत तलवारीच्या पातीला, आणि सैनिकांशिवाय काय किंमत मानवाच्या या जातीला. मित्रांनो, अरे माणसाचा जन्म तर प्रत्येकालाच मिळतो, पण ज्ञानेश्वरजी तर मला असं वाटतं की तुमच्या क्षेत्रात नव्हतं. मरावे परी देह त्यागीता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी, मना चंदनाचे परी त्वाजी जावी, परी अंतरी सज्जनानी ववावे, असं समर्थ रामदास स्वामींनी म्हटलं. तुम्हालाही मला विनंती करायची की तुम्ही देखील या देशाच्या सेवेसाठी आपण सहभागी झालं पाहिजे आणि या देशातल्या सैनिकांना आपण कधीच विसरता कामा नये. आणि म्हणून आजचा दिवस आपण या ठिकाणी संपन्न करतो आहोत. शौर्य परंपरा जर बघितली तर भारताची शौर्य परंपरा जर बघितली तर जगामध्ये सर्वात मोठी शौर्य परंपरा या देशाला लाभलेली आहे. तुम्हाला माहित आहे की जगाला जिंकण्यासाठी निघालेला अलेक्झांडर द ग्रेट सगळं जग जिंकलं शेखरजी त्यानं, आणि जग जिंकत हा अलेक्झांडर भारताच्या भूमीवर त्यानं पाऊल ठेवलं आणि झेलमच्या प्रदेशामध्ये पोरस नावाचा राजा राज्य करत होता. त्या ठिकाणी जेव्हा हा आला, कोण? अलेक्झांडर द ग्रेट, आणि त्याच्याकडं सगळं आधुनिक शस्त्रास्त्र होते, सैन्य होतं, परंतु पोरसाच्या सैन्याच्या समोर त्या अलेक्झांडर द ग्रेटला सुद्धा हात टेकावी लागली. आणि अलेक्झांडर द ग्रेटने सांगितलं की मी सगळं जग जिंकलं, पण पोरसा खरोखरच तुझं कौतुक करावं राजा तेवढं कमी आहे. सांग मी तुला कसं वागवावं, सांग मी तुला कसं वागवावं, असा प्रश्न अलेक्झांडर द ग्रेटनं जेव्हा पोरसाला विचारला तेव्हा पोरसानं उत्तर दिलं, एका राजानं दुसऱ्या राजाला जसं वागवायला हवं तसंच तू मला वागवलं पाहिजे. हा जो स्वाभिमान आहे विद्यार्थी मित्रांनो, आमच्या या भूमीतल्या कणाकणामध्ये तोच स्वाभिमान जिवंत ठेवण्याचं काम, खऱ्या अर्थानं सीमेवर शौर्य गाजवण्याचं काम मला असं वाटतं की हे सैनिक करत असतात. खर तर युद्ध हे दोन देशामध्ये होत नसतं, युद्ध हे दोन संस्कृतींच्या मध्ये होत असतं. पाकिस्ताननं अनेक वेळेला आपल्याशी कुरापती करण्याचा प्रयत्न केलाय. इथं बसलेल्या सगळ्या सैनिकांना माहिती आहे 1965 ला पाकिस्तान आणि भारताचं युद्ध झालं, त्यावेळेला पाकिस्तानला नेस्तनाबूद करण्याचं काम आपल्याच या सैनिकांनी केलेलं आहे. 1971 ला पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानचं युद्ध झालं आणि पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून पाकिस्तानचे 2 तुकडे करण्याचं काम याच भारताच्या शौर्य परंपरेतल्या आपल्या सगळ्या सैनिकांनी आणि इथल्या नेतृत्वानं केलेला आहे. आणि ज्या कारगिलच्या युद्धाचा उल्लेख मी करणार होतो, विस्तारानं बोलणार होतो, परंतु ज्ञानेश्वरजींनी प्रत्यक्ष तिथं काम करून तो अनुभव आपल्या समोर ठेवला. आणि परवा ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून देखील आपण आपलं शौर्य कशा पद्धतीनं आपण पुढे चालवत आणलेलं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आपण केलेला. तुम्ही जर या भारताच्या शौर्य परंपरेचा इतिहास बघायला गेलात तर या देशामध्ये अनेक लोकांनी आक्रमण केलेली आहेत. वेळोवेळी अनेक देशातली लोक, ग्रीकांनी आपल्यावर आक्रमण केलं, मुघलांनी आपल्यावर आक्रमण केलं, डचांनी आपल्यावर आक्रमण केलं, इंग्रजांनी आपल्यावर आक्रमण केलं, पण या सगळ्या आक्रमकांना कुरून उरून या देशाचं शौर्य साबूत ठेवण्याचं काम इथल्या मातीतल्या प्रत्येक व्यक्तीनं केलेलं आहे. आणि त्याचं स्मरण आजच्या दिवशी व्हावं याच उद्देशानं आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होताना दिसतोय. महाराणा प्रतापांचा उल्लेख आज आपण या ठिकाणी केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख आज आपण या निमित्तानं केला पाहिजे. राणी लक्ष्मीबाईंचं शौर्य आज आपण आठवलं पाहिजे. महाराज त्याचबरोबर तात्या टोपेंना आज आपण स्मरलं पाहिजे. गुरु गोविंद सिंहजी आहेत, चंद्रगुप्त मौर्य आहेत, पृथ्वीराज चव्हाण आहेत. तुम्हाला जर मी यादी सांगायला गेलो तर कितीही वेळ
ती यादी वाचत राहिलो तरी कमी पडेल, एवढे शौर्य या देशामध्ये गाजवणारी महामानव या देशामध्ये झालेले आहेत. छत्रपती संभाजीराजेंचं आपल्याला नाव माहिती आहे की या देशातला धर्म टिकला पाहिजे, या स्वाभिमानासाठी राजे छत्रपती संभाजींनी हालहाल करून त्यांना कशा पद्धतीने मारण्याचा प्रयत्न झाला, परंतु राजे छत्रपतींनी त्यांच्या समोर मान झुकवण्याचं काम केलेलं नाहीये. हा स्वाभिमान तुम्हाला आणि मला अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या अंतःकरणामध्ये बाळगला पाहिजे. मला असं वाटतं की या निमित्तानं हाही एक विचार आपल्या समोर ठेवावा, या उद्देशानं हा कार्यक्रम आपल्या समोर संपन्न होतोय. खरं तर टाळ्या वाजवण्याचे दोन अर्थ होतात की आणखीन बोला, आणि एक अर्थ होतो की आता बस करा की किती वेळ बोलणार. मला तुम्हाला एवढंच सांगायचं विद्यार्थी मित्रांनो की शौर्याची ही परंपरा पुढे घेऊन जाण्याचं काम करा. तुम्ही काही जाऊन सैन्यासारखं त्या सीमेवरच लढावं असं नाहीये. जिथं जिथं कुठं तुम्ही असाल, या देशातली स्वाभिमान आणि या देशाची मान खाली जाणार नाही यासाठी तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. मी हिंदीचा प्राध्यापक आहे. मला स्वामी रामतीर्थांचं एक उदाहरण जाणीवपूर्वक या ठिकाणी द्यायचं की एक माणूस देशाची बेइज्जतही करू शकतो आणि एक माणूस या देशाची मान उंचावण्याचं काम करू शकतो. स्वामी रामतीर्थ जपानला गेले होते आणि जपानला फिरायला गेले असताना त्यांना उपवास होता. त्यांना वाटलं की कुठंतरी फळं आता या उपवासाला आपण बघावीत. स्वामी रामतीर्थ त्या रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूला फळं शोधत होते. कुठंच त्यांना फळाचं स्टॉल दिसत नव्हतं. नाराज झाले आणि स्वामीजी येऊन बसले आणि त्यांच्या तोंडातून शब्द गेले, काय फडतूस जपान राष्ट्र आहे, इथं साधे उपवासाला फळं मिळत नाही. काय फडतूस जपान राष्ट्र आहे की इथं उपवासाला फळं मिळत नाहीत. एवढे स्वामी रामतीर्थांच्या तोंडातनं शब्द बाहेर पडले आणि ते शब्द ऐकले कुण? नवीन लग्न झालेलं एक जोडपं बाजूला बसलेलं होतं, हनीमून साठी आलेलं होतं आणि त्या नवऱ्यानं शब्द ऐकले की काय फडतूस हे जपान राष्ट्र आहे, इथं एक सुद्धा फळ आपल्याला उपवासाला मिळत नाही. हे ऐकल्याबरोबर त्या पत्नीला तिथंच बसवलं त्या पतीनं आणि जिथं फळाचं स्टॉल होतं तिथून बरेचसे फळ आणले, स्वामीजींच्या समोर ठेवले आणि तो म्हणाला, स्वामीजी हे फळ घ्या आणि तुमचा उपवास सोडा. त्यावेळेला स्वामीजी फार आनंदित झाले. स्वामीजी फार आनंदित झाले आणि स्वामी रामतीर्थांनी सांगितलं की मला खूप आनंद झाला, तुम्ही मला फळ आणून दिला आहात, याचे किती पैसे होतात तेवढे सांगा, मी त्यापेक्षा दुप्पट पैसे द्यायला तयार आहे. विद्यार्थी मित्रांनो, कान उघडे ठेवून ऐका. ज्या वेळेला स्वामी रामतीर्थांनी त्या जपानच्या युवकाला, नवविवाहित युवकाला विचारलं की सांगा या फळाचे पैसे किती झाले, डबल मी त्याचे पैसे द्यायला तयार आहे, त्यावेळेला त्या जपानच्या माणसाच्या मनामध्ये देशभक्ती, त्या युवकाच्या मनामध्ये किती तोंड भरलेली आहे हे या उदाहरण मला तुम्हाला सांगायचं आहे की जपान सारखं इवलस राष्ट्र दुसऱ्या महायुद्धामध्ये हिरोशिमा आणि नागासाकीवर बॉम्बस्फोट झाला, उद्ध्वस्त झालेलं राष्ट्र जगामध्ये एका उंचावर जाऊन बसलं. कशामुळे बसलं असेल तर त्या देशातल्या प्रत्येक माणसाच्या अंतःकरणामध्ये देशभक्ती आहे. तो युवक म्हणाला, स्वामीजी मला जर या फळाचे डबल पैसे द्यायचे असतील तर तुम्ही मला एका पद्धतीने पैसे देऊ शकता. स्वामीजी म्हणाले, कोणती पद्धत आहे? काही नाही म्हणाले. आता 5 मिनिटाखाली तुम्ही म्हणाला होता की काय फडतूस जपान राष्ट्र आहे, इथं उपवासाला फळ सुद्धा मिळत नाहीत. कृपा करून तुमच्या राष्ट्रामध्ये गेल्यानंतर तुमच्या देशातलं जर कोणी विचारलं जपान राष्ट्र कसं आहे म्हणून, तर कृपा करून सांगू नका की या देशामध्ये फळं मिळत नाहीत. तुम्ही म्हणा की जपान फारच सुंदर आणि खूपच चांगलं राष्ट्र आहे. एवढं जर तुम्ही म्हणालात तर मला दुप्पट नाही 5पट पैसे दिल्याचा आनंद होईल. मित्रांनो, एक जपानचा नवविवाहित तरुण आपल्या देशाचा स्वाभिमान वाढवण्याचा प्रयत्न करतो आणि आपण परदेशामध्ये गेल्यानंतर आपण जिथं कुठं असो तिथं आपण आपल्या देशाचा स्वाभिमान, हे कशामुळे घडलं? आज ज्ञानेश्वरजी सांगत होते, या सगळ्या जवानांनी या देशाचं शौर्य गाजवलं का? यांच्याही मनामध्ये जर राष्ट्राची निष्ठा नसते, यांच्याही मनामध्ये, यांना सुद्धा आता आपण परवा बघितलं ना सिंदूरच्या नंतर की काही लोकांनी या देशातली महत्वाची कागदपत्र पाकिस्तानला माहिती देण्याचं काम केलेलं आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, माणसाला आयुष्यामध्ये मोठं होण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय असतं तर ती निष्ठा असते. आमच्या प्रभू रामचंद्रांनी हे उदाहरण आमच्या समोर ठेवलेलं आहे. यांना रामायणामधलं आपल्याला उदाहरण माहिती आहे की नाही मला माहित नाही, निष्ठेचं एक फार सुंदर उदाहरण आहे.
निष्ठेचं फार सुंदर उदाहरण आहे. कोणतं उदाहरण आहे की कुंभकर्ण नावाचा, तुम्हाला माहिती आहे की रावणाचा भाऊ 6 महिने झोपायचा आणि 6 महिन्याच्या नंतर जागा व्हायचा. कुंभकर्ण असा जागा झाला, तेवढ्यामध्ये एक वानर त्याला दिसलं. ते वानर म्हणत होते, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. हे ऐकल्याबरोबर कुंभकर्णाचा राग अनावर झाला. आता कुंभकर्ण म्हणजे एवढा अवाढव्य होता की त्यानं एकदम अशी मूठ वळवली आणि त्या गंधमादन नावाच्या वानराला मुठीमध्ये पकडला. ऐका, थोडस लक्ष देऊन ऐका. आणि या वाकड्याला हातामध्ये, वानराला हातामध्ये धरलं त्या गंधमादन नावाच्या, आणि त्याच्याकडे बघून आता तो राक्षसच होता. राक्षसी वृत्तीने हसायला लागला. म्हणाला, कोणाचं नाव घेत होतास? तो म्हणाला, जय श्रीराम, जय श्रीराम. थोडीशी मूठ आवळली पुन्हा कुंभकर्णानं आणि रागामध्ये बघितलं आणि त्या गंधमादन नावाच्या वानराला सांगितलं, याद राख, आता जर तू रामाचं नाव घेतलास तर मूठ आवळेल, आणि मूठ आवळले तर तुझं काही खरं नाहीये. फक्त तुला आता जर वाचायचं असेल तर एकच मार्ग आहे, एकच मार्ग आहे की फक्त तू म्हण की जय रावण. फक्त एकदाच म्हण रावण की जय. तुला मी सोडून देतो नव्हे, वाटलं तर तुला सोन्याचा एखादा बंगलाही देऊन टाक. खोचरे सर, काय सांगावं? मन एकदा रावणाचा मन, एकदा रावणाचा मन म्हणायचा. कुंभकर्ण म्हणायचा रावणाचा मन, आणि तेवढ्याच जोशामध्ये ते गंधमादन म्हणायचं, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. आणि म्हणता म्हणता राग अनावर झाला कुंभकर्णाचा. माझ्या मुलींनो, त्यानं जास्तीची मूठ आवळली, आणि मूठ आवळल्याबरोबर त्या वानराच्या तोंडातनं रक्ताच्या गुळण्या बाहेर पडायला लागल्या, शरीरातनं रक्ताच्या चिळकांड्या बाहेर पडायला लागल्या. त्यावेळेला कुंभकर्ण म्हणाला, आता तरी मान रावणाचा, आता तरी मान रावणाचा. तो म्हणाला, या शरीरातल्या शेवटचा श्वास असेपर्यंत मी रामाचा, रामाचा आणि रामाचाच. ही निष्ठा असल्याशिवाय देशाला उंचावर नेता येत नाही. बर्फ असेल, ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता या माझ्या सगळ्या सैनिकांनी देशाप्रती निष्ठा ठेवली. आपल्याकडे गाणं ते हे म्हणायचं बघा की पूर्वीच्या काळामध्ये शेखरजी एखादी जर मुलगा लढायला जात असेल तर त्या हातावर दही दिलं जायचं. म्हणायचे, दही घाल हातावरी रणबाळ जाई, सोडा तुझा सावित्रीचा गडे सूनबाई, दही घाल हातावरी. आणि मग ती नवीन लग्न झालेली पत्नी रडायची. त्यावेळेला स्वतःच्या मुलाची ओवाळणी करून मुलाला युद्धाला पाठवत असताना आई रडत नव्हती. नवीन लग्न झालेल्या सुनेला सांगत होती, बाई, आपल्या देशाची ही परंपरा आहे की लढायला जात असताना नवऱ्याला हसत हसत पाठवायचं असतं, आपण रडायचं नसतं, त्याच्या हातावर दही घालायचं असतं. मग दही घाल हातावरी रणबाळ जाई, सोडा तुझा सावित्रीचा गडे सूनबाई, दही घाल हातावरी. नको पान उघड डोळे, नको अशी पाऊ, रणांगणी गेले त्याचे वडील आणि भाऊ. रडू नको सुनबाई, रडू नको. अगं माझ्या तर पोटचा गोळा मी पाठवते आहे. अशा माता होत्या, आणि म्हणून या देशाला स्वातंत्र्य मिळालं. बोलण्यासारखं बांधवांनो खूप आहे, परंतु जास्तीचा वेळ झाल्यामुळं मला असं वाटतं की आता जास्त न बोलता मला एवढंच तुम्हाला सांगायचंय की या देशातल्या सैनिकांना आपण आपल्या आयुष्यामध्ये कधीच विसरू नका. आणि तुम्हाला जाता जाता एक उदाहरण सांगतो की काही ना काहीतरी जन्माला आलात तर करून जा. मी प्राध्यापक असल्यामुळे आणखीन एक तुम्हाला संधी देईल की या जगामध्ये कोणतीच गोष्ट अशक्य नाहीये. संत तुकाराम महाराज म्हणतात, असाध्य ते साध्य करिता सायास,
कारण अभ्यास तुका म्हणे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, अभ्यासासी काही सर्वथा दुष्कर नाही, मनोनी तू मज ठाई अभ्यासे नीड. कारगिलचं युद्ध आम्ही का जिंकलं? आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये यश का मिळतं? त्याचा एक मंत्र देतो आणि सैनिकांच्या सोबत संबंधाने एक गीत सादर करून मी माझ्या भाषणाला पूर्ण विराम देतो. तुम्हाला यशस्वी व्हायचंय का मुलांनो? एकदा टाळ्या वाजवा. एक गोष्ट लक्षात ठेवा की हाच काळ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. मी नेहमी सांगतो, हिंदीचा प्राध्यापक आहे, मौन को इतिहास में बदल सकते हो, मौन को इतिहास में बदल सकते हो, पाप को पुण्य में बदल सकते हो. अरे उठो नौजवानों और कर लो अपने भुजा पर भरोसा, ये धरती क्या आसमान बदल सकते हो. ही ताकद. आणि म्हणून तुम्हाला एकच मंत्र देऊन मी भाषण थांबवणार आहे. ते मंत्र असा आहे, कोणतंही काम करा पण ते कसं करा त्याबद्दलचा एक मंत्र आहे. शिवाजी अण्णा पत्रकार आहेत, इथं राजीवजी पत्रकार आहेत, शेखरजी पत्रकार आहेत. पत्रकार फार चौकस असतात. एका पत्रकारानं एका चित्रकाराची मुलाखत घेतली आणि त्या चित्रकाराला विचारलं, सांग रे बाबा, किती अवघड चित्र तू अवघ्या 2 मिनिटांमध्ये काढतोस, कोणत्या रंगामध्ये कोणता रंग मिसळतोस. फार महत्वाचं उदाहरण आहे. एका पत्रकाराने एका चित्रकाराला विचारलं की किती अवघड चित्र तू अवघ्या 2 मिनिटांमध्ये काढतोस, कोणत्या रंगामध्ये कोणता रंग मिसळतोस. त्यावेळेस त्या चित्रकाराने दिलेलं उत्तर अत्यंत महत्वाचं आहे. तो चित्रकार म्हणाला, मी कोणत्याही रंगामध्ये कोणताही रंग मिसळतो, पण प्रत्येक रंगामध्ये अंतरंग मिसळतो. तुम्हालाही या प्रशिक्षण संस्थेमधनं जर मला असं वाटतं की गोपे सरांसारखं व्हायचं असेल, पाटील सरांसारखं व्हायचं असेल, कोचरे सरांसारखं व्हायचं असेल, तर ते काम करत असताना या सैनिकांनी जसं अंतःकरण मिसळून काम केलं तसं तुम्ही अंतःकरण मिसळून काम करावं, एवढी या निमित्तानं आपल्याला मी मनस्वी अपेक्षा व्यक्त करणार आहे. या देशाची शौर्य गाथा सांगत बसलं तर बराचसा वेळ जाण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. तुम्हाला माझी विनंती आहे की मानवाचा जन्म मिळालेला आहे, तर जसे या सैनिकांनी आपल्या जीवनामध्ये खूप मोठं योगदान दिलं तसं तुम्ही काहीतरी योगदान द्या. नाही तर कहां गए तो कहीं भी नहीं और क्या लाया तो. एक विनोद आठवला, सांगतो, टाळ्या वाजवा. मी विनोद सांगतो म्हणलं की बरं वाटलं तुम्हाला. कहां गए तो कहीं भी नहीं, क्या लाया तो कुछ भी नहीं. असं करू नका, काहीतरी करून मारा. मी जेव्हा या जगात न जाईल तेव्हा मुख्य राणी नांदेड जिल्ह्यापुरते लोक म्हणतील, अरे 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 बदने सर गेले, आईवर फार छान बोलत होते. अरे एवढा तरी पावलापुरता प्रकाश तयार करता आला पाहिजे ना. ज्ञानेश्वरजी हे जग सोडून गेले तर लोक म्हणतील, अरे वा काय चांगला माणूस गेला हो. मला तर असं वाटतं की या सैनिकांना तर किती दुःख होईल आपल्या सगळ्यांना. त्यांनी जाऊ नये, मी बी जाऊ नये, पण गेले एकाना एक दिवशी जावंच लागणार ना. शेखरजी का थांबायला आलोय आपण? जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. अच्छा, टाळ्या वाजविले की आम्हाला आणखीन जोश येतो. बरं, सांगायला लागलो होतो मी काय तुम्हाला. मी तुम्हाला हे सांगत होतो की कुठल्या का क्षेत्रात असे ना, परंतु काही ना काहीतरी करून जा रे बाळांनो. घरी गेल्याच्या नंतर मी आईवर बोलतो, मी आईवर बोलतो. कधीतरी घरी जा, तुमची आई काबाड कष्ट करून येऊन झोपलेली आहे बाळांनो, बाजेवर झोपली आहे लेकरांनो. त्या झोपलेल्या आईच्या तळपायाकडे बघा. काबाड कष्ट करून त्या माईच्या तळपायाला भेगा पल्ल्यात बाळ हो. तो भेगा पडलेला तळपाय हातामध्ये घ्या, तिच्या तळपायाच्या भेगांकडे बघा आणि म्हणा, माया माय पुढे फिके, माया माय पुढे फिके, समदे दिल राऊळ, तिच्या पायाच्या चिऱ्यात माये अजंता वेरूळ.
तिच्या पायाच्या चिऱ्यात माहे अजंता वेरूळ. कधीतरी तिच्या पायावरून हात फिरवा आणि म्हणा, गाई तू माझ्यासाठी एवढं काबार कष्ट घेतेस माझे माय. खरं सांगतो आई, शिकेल, मोठा होईल आणि तुझा पांग केल्याशिवाय राहणार नाही. आपल्याकडे गीत सुद्धा कसे होते, गे माय भो तुझे मी फेडीन पांग सारे आणि न आरतीला हे चंद्र सूर्य तारे. काहीतरी करून मरा असं मला तुम्हाला म्हणायचंय. नाहीतर कसं होईल माहित आहे का, कहा गए तो कहीं भी नहीं और क्या लाया तो कुछ भी नाही. अण्णा काय झालं, सत्यवान अण्णा, एका माणसानं काटवाडी घोडा चोरून आणला. कुठून आणला? माळेगावच्या यात्रेतून चोरून आणला. 1 वर्ष घरी ठेवला. बर चोरून आणलाय, घरी तर ठेवावं की नाही. दुसऱ्या वर्षी गोपे सर ते पुन्हा माळेगावच्या यात्रेमध्ये विकायला घेऊन गेलं. काय विकायला गेलं? ते चोरून आणलेला घोडा विकायला गेला. सकाळी सकाळी ते घोडा विकायला बसलो होतो चव्हाण साहब, आणि विकायला बसल्याबरोबर चव्हाण साहब जैसा एक आदमी आया और उन्होंने पूछा कैसे दिया ये घोडा. त्यावेळेला त्या घोडेवाल्याने सांगितलं, म्हणजे एवढ्याला दिला हा घोडा? म्हणले 15,000 रुपयाला. चव्हाण साहेब म्हटले 10,000 को नाही आहे क्या? म्हणले नाही, 15,000ला. मग आता काय करावं म्हटले. गेले निघून चव्हाण साहेब. दुपारच्या वेळेला आमचे रोडगे आले, दशरथजींनी विचारलं घोडा कसा दिला? ते म्हणले 15,000ला दिला. दशरथजी म्हणले 12,000ला नाही का? म्हणाले नाही. संध्याकाळच्या वेळेला, आता अण्णाचंच नाव घेतो, जवळचे दोस्त आहेत, पण अण्णासारख्याला तसं म्हणणं काही बरोबर वाटणं झालं मला. पत्रकार साहेब घेऊ का तुमचं नाव? शेखरजी सारखे पत्रकार आले संध्याकाळी आणि त्यांनी विचारलं, म्हणले घोडा कसा दिला? म्हणले 15,000ला दिला. आता शेखरजी पत्रकार, ते लोकमतचे, सगळ्यांचा अभ्यास त्यांना. शेखरजी असले, म्हणले केवढ्याला दिला? ते म्हणला 15,000ला. शेखरजी म्हणले फक्त 15,000ला? मी तर 20,000ला घेतो. ती घोडेवाला म्हणलं मी विकालोय 15,000ला. यांनी केवढ्याला म्हणताय? 20,000ला. शेखरजी म्हणले मी 20,000ला घेतो. तो परेशान झाला, म्हणला 20,000ला घेणार? म्हणले हो, फक्त एवढंच करतो म्हणले शेखरजी, की घोड्यावर बसून जाऊन बघतो घोड्याची चाल कशी आहे, घोडं चलतय कसं, पळतय कसं बघावं लागेल की नाही मुखेडकरजी? हा, शेखर सर घोड्याची चाल बघायला म्हणून जे घोड्यावर बसले, जे गेले, अजून परत नाही. आता सकाळी सकाळी चव्हाणजी गेले होते. चव्हाण साहेबांना वाटलं संध्याकाळच्याला जरा भाव कमी झाला असेल, संध्याकाळी येऊन बघायला तर काय घोडा ऐकणार एकटच. घोडा गेला का काय? त्याच्या जवळ आले आणि विचारलं, म्हणले मामा घोडा गेला का? म्हणलं गेला की. कोणत्या भावाने गेला? म्हणले आणलेल्याच भावाने गेला. कोणत्या भावाने गेला? आणलेल्याच भावाने गेला. मित्रांनो, कहा गए तो कहीं भी नहीं, क्या लाया तो कुछ भी नहीं. असं करू नका. आज हा विजय दिन आपल्या डोळ्यासमोर ठेवलाय. शासनाचे आपण सगळ्यांनी आभार मानले पाहिजे की या देशातलं शौर्य तुम्ही स्मरलं पाहिजे. या देशातल्या प्रत्येक सैनिकांच्या बद्दल तुमच्या अंतःकरणामध्ये जिव्हाळा आणि प्रेम असलं पाहिजे. तुम्ही म्हटलं पाहिजे मातीसाठीच जगावं, मातीसाठीच मरावं, बाळा माती लई थोर, तिला कसं विसरावं, असा विचार तुम्ही तुमच्या अंतःकरणामध्ये आणावा. मी हिंदीचा प्राध्यापक आहे. मला हिंदी मधली एक सैनिकांच्या बद्दलची फार सुंदर कविता नेहमी आठवते. तेवढी कविता सादर करतो. आणि उन पर गीत लिखे हो, गीतों में न समा पाए, सरहद पर तो चले गए पर वापिस लौट कर न आए. हमने उन पर गीत लिखे हो, गीतों में न समा पाए, सरहद पर तो चले गए पर वापिस लौट कर न आए. मित्रांनो, कितीतरी सैनिक सरहद्दीवर गेले. वर्ताळ्याची घटना आहे, ज्ञानेश्वरजींना माहिती की नाही मला माहित नाही. वर्ताळ्याचा एक मुलगा लग्न झालं, सुहागरात म्हणा, पत्नी बरोबर 4 दिवस राहिला, एकदम बोलावणं आलं.
मित्रांनो, गेला तो सैन्यामध्ये परत आणि 8 दिवसानंतर त्याचं प्रेतच वर्ताळ्याला परत आलं. अंतविधीला मी उपस्थित होतो. लग्न होणं 8व्या दिवशी अंतविधी. पण त्या घरातल्या आई वडिलांनी फार चांगला निर्णय घेतला की तो गेला म्हणून त्याची जी बायको विधवा झाली होती, आताही जाऊन वर्ताळ्याला विचारा की त्या दुसऱ्या भावाशी त्या मुलीचं लग्न लावलं आणि आता ते दोघेही सुखानं संसार करताय. कल्पना करा की लग्न झालंय, पत्नी तर सोडून तो गेलेला आहे आणि म्हणून मी म्हणतो की एकदा सीमेवर गेलेला परत आलेला नाहीये आणि म्हणून सरहद पर तो चले गए पर वापिस लौट के ना आए. किसी किसी की तो अंतिम इच्छा अब तक रही अधूरी. क्या थी उनकी अंतिम इच्छा कौन करेगा पूरी. क्या थी उनकी अंतिम इच्छा कौन करेगा पूरी. काय होती हो त्या सैनिकाची अंतिम इच्छा. गरब के युद्ध हुआ तो इतना सा वचन निभाना रे. जहाँ शहीदों का लहू गिरे उस जमी को मत लौटाना. काय इच्छा आहे बघा. जहाँ शहीदों का लहू गिरे वो जमी को मत लौटाना. गर जमी लौटा भी तो गर जमी लौटा भी तो हमें जिंदगी लौटाना. हमने उन पर गीत लिखे हो गीतों में न समा पाए. सरहद पर तो चले गए पर वापिस लौट के ना आए. खरं म्हणजे सैनिकांच्या पत्नीला सुद्धा सलाम केला पाहिजे. आपला पती गेल्याच्या नंतर त्या सैनिकांच्या पत्नीची इच्छा काय बघा. ऐसा नजारा इस धरती पर पहले कभी न देखा. ऐसा नजारा इस धरती पर पहले कभी न देखा. कैसे कोई लिख पाएगा उनकी हिम्मत का लेखा. कैसे कोई लिख पाएगा उनकी हिम्मत का लेखा. हिम्मत तो देखो रे क्या हिम्मत लेती जो घूंघट खोल पति की आरती को कंधा देती हो. नवऱ्याचं प्रेत आलंय, घुंगटामध्ये राहणारी त्याची पत्नी घुंगट उघडते आणि आपल्या नवऱ्याच्या प्रेताला खांदा देते. काय त्याग असेल. कधीतरी विचार करणार आहेत की नाही या गोष्टीचा. घोंगट खोल पति की आरती को कंधा देती जो. ऐसी नारिया इस धरती पर ऐसी नारिया इस धरती पर ये धरती जन्माए. हमने उन पर गीत लिखे हो गीतों में न समा पाए. सरहद पर तो चले गए पर वापिस लौट के ना आए. आणि शेवटची इच्छा त्या सैनिकाची बघा, फार सुंदर आहे आणि मी इथं थांबणार आहे. माँ से कहना हम सीमा पर माँ की गोद लेते हैं. तो शहीद सैनिक म्हणतो की माझ्या आईने जर माझी आठवण केली ना तर माझ्या आईला काय सांगा. माँ से कहना हम सीमा पर माँ की गोद लेते हैं. पिता से कहना मेरी उम्र के सब उनके बेटे हैं. वडिलांनी जे विचारलं माझं बाळ कुठे गेलं म्हणून तर सांगा की ही माझ्या वयाची जेवढी मुलं दिसतात ना बाबा तुमचीच मुलं आहेत हो. कर चले हम फिदा. तुम्हाला माहिती आहे ना
पिता से कहना मेरी उम्र की सब उनके बेटे हैं। पत्नीला काय सांगता? कहना कुटुंब कबीले से हथियारों के हो गहने। पत्नीला सांगा की जे हथियार मी वापरले तेच तुझे दागिने आहेत ग। मी देशाच्या गळ्यातला दागिना झालो, वाईट मानू नको मी सोडून गेलो म्हणून। कहना कुटुंब कबीले से हथियारों के हो गहने। छोटे भाई को कहना मेरी वर्दी को वो पहने। छोटे भाई को कहना मेरी वर्दी को वो पहने। बेटे से कह देना रे, बेटे से कह देना रे, शहादत से वो न घबराए। हमने उन पर गीत लिखे वो गीतों में न समा पाए। सरहद पर तो चले गए पर वापिस लौट के ना आए, वापिस लौट के ना आए। जय हिंद।